तर मित्रांनो, तुम्हाला पण असाच खतरनाक ट्रेंडिंग टॉपिक वरती साताऱ्याची गुलछेड सॉन्ग वरती व्हिडिओ बनवायचा आहे. असाच सेम अनुश्रीमाने स्पेशल व्हिडिओ आपण बनवला आहे आजचा. आणि तो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, मेन मध्ये सांगतो. कारण व्हिडिओ मध्ये जे इफेक्ट लागू केलेत आपण, तो व्हिडिओ इफेक्ट त्याची सेटिंग आहे ते आपण व्हिडिओच्या मध्ये कुठेही सांगितलेली आहे. आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेली सेटिंग आणि तुम्ही व्हिडिओ केलेली सेटिंग ती जर मॅच झाली नाही तर व्हिडिओ तुमचा बिघडणार 100%. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, VPN जोडून घ्यायचे. VPN जोडून घेतल्यानंतर कॅपकट मध्ये यायचे. कॅपकट मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे. क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर फोटो मध्ये जायचे. फोटो मध्ये केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते बघा फोटो आपण दिलेले फोटो बघा इथे होऊ शकतो. इथे आपण फोटो दिलेले ते सर्व तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. जाता काय येता आता बरोबर फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. तिच्या 32 बीट नाही, आपल्या 23 का 24 बीट आहेत बघा. त्या बीटनुसार तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. आणि ते एक्झाम्पल साठी फोटो सिलेक्ट करून घेतले 23. ऍड वरती क्लिक करतो आणि ऍड करून घेतो. ऍड वरती क्लिक केला आपण, ऍड करून घेतले ते बघा, बघू शकता तुम्ही व्हिडिओ इथं फोटो इथे ऍड झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता तुम्हाला काय करायचे, येते ओव्हरलीच्या बटनावर क्लिक करायचे. ओव्हरलीच्या बटनावर क्लिक केल्यानंतर ऍड ओव्हरली दिसून जाईल बघायचं. त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट वरती किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आपण व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ऍड वरती क्लिक करायचे. सिम्पली तुम्हाला काय करायचे, ऍड वरती क्लिक करायचे आणि आपला बिटमार्क व्हिडिओ ऍड करून घ्यायचे. ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते बघू शकता तुम्ही. इथे स्क्रोल डाऊन करायचे आणि ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे बीटनुसार व्हिडिओ तुम्हाला काय करायचे बघा, इथे पहिली बीट इथं लावून जाईल पर्यंतच फोटो घ्यायचे बघा. इथे बघा दुसरी बीट लागू झाली, तिथं आपण फोटो घेतला आहे. ते 2-4 असा बारीक बारीक बीट आहेत आणि तुम्ही बरोबर बीटनुसार व्हिडिओ इथे लावून घ्यायचे. कसं दाखवते मी तसं बीटनुसार व्हिडिओ लावून घ्यायचे तुम्हाला. इथे बघा असं व्हिडिओ फोटो लावून घ्यायचे आणि व्हिडिओ ऑडिओ एक्सट्रॅक्ट केला आपण आता. ऑडिओ एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता इथं बीटनुसार फोटो लावून घ्या. नंतर तुम्हाला तुमची सेटिंग आहे का, आपली सेटिंग मेन व्हिडिओची हुक ती सांगणार आहे. तर आता आपण बीटनुसार फोटो सगळे सिलेक्ट करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मेन म्हणजे इथे आपण एक व्हिडिओ बी दिलेला आहे, तो कसा ऍड करायचा ते बी सांगतो तुम्हाला. इथे आपण ही ऍड केले, म्हणजे जिथे आपण फोटो ऍड केले, म्हणजे ते किती बीट आहे बघा. इथे आपण 8 सेकंदाचे इथे एक बीट आहे फोटो बघा. ते तुम्हाला काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचंय. इथून तुम्ही काय करायचे, आपण व्हिडिओ दिला बघा, इथे रिप्लेस ऑप्शन आहे बघा. इथे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचे. इथं आपण एक व्हिडिओ दिला बघा काय, तर तुम्ही कुठला बी सीन इथे ऍड करू शकता. तुमचा व्हिडिओ ऍड करू शकता तुम्ही. इथं कन्फर्म वरती क्लिक केला ना, आपण आता व्हिडिओ ऍड केला बघा, असा दुसऱ्या जाईल तुम्हाला व्हिडिओ. त्याच्यात इफेक्ट सगळं लावून घेतलं आपण. आता तुम्हाला काय करायचं, इथे 3 ह्याच्यात व्हिडिओ आहेत. म्हणजे इथे एक व्हिडिओ आहे, एक फोटो सोडला की एक व्हिडिओ आहे, इथे एक फोटो सोडला की एक व्हिडिओ आहे. तर आता काय करायचं तुम्हाला, काय करायचं बघा, बघू शकता तुम्ही. इथे एक बाहेर यायचे आणि पहिल्या बीटवर यायचे. पहिल्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघा, पहिल्याच फोटोवरती क्लिक करायचे आणि अॅनिमेशनच्या बटनावर क्लिक करायचे. अॅनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, कंबो मध्ये जायचे. कंबो मध्ये गेल्यानंतर ते बाउन्सी रश नावाचा तुम्हाला इफेक्ट दिसेल, तो द्यायचे. त्यानंतर पुढच्या अॅनिमेशनवरती फोटोवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला काय करायचे, बाउन्सी रश द्यायचे. इथे 1 2 3 4 जिथं आपला कितवा फोटो बघा, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 9वा फोटो येतोय का नाही, तिथे तुम्हाला काय करायचे, कंबो मध्ये जायचे. पॉपिंग कॅन्डी नावाचं इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोला बी पॉपिंग कॅन्डी कॉम्बो मध्ये जाऊन पॉपिंग कॅन्डी द्यायचे. पॉपिंग कॅन्डी दिल्यानंतर पुढच्या ह्याच्या यायचे, इथे पॉपिंग कॅन्डी. त्यानंतर पुढच्या ह्याला यायचे, तिथे बी पॉपिंग कॅन्डी. पुढे काय करायचे, पुढच्या पिक्चर यायचे, अॅनिमेशन वरती क्लिक करायचे. अॅनिमेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तेव्हा बाउन्सी रश नावाचा इफेक्ट दिसून जाईल तुम्हाला अॅनिमेशन मध्ये, तो द्यायचा कंबो मध्ये जाऊन. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 6 7 8 8
8व्या बीटवर यायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता तुम्ही पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन आहे. इथे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 फोटोज द्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कंबोमध्येच थांबायचे. कंबोमध्येच थांबून राईट झूम नावाचं ॲनिमेशन द्यायचे. राईट झूम नावाचं ॲनिमेशन दिल्यानंतर आणि राईट झूम नावाचं ॲनिमेशन दिल्यानंतर इथे पुढच्या फोटो द्यायचे. वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे, रॉक वर हॉरिझॉन्टली तुम्ही बघू शकता. इथे या तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे. रॉक हॉरिझॉन्टली नावाचं हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये जायचे, कंबोमध्येच थांबायचे. लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन काय इफेक्ट द्यायचे. इथे बघून जाचाल तुम्ही, लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. इनमध्येच थांबायचे. इनमध्येच थांबून रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या लास्ट फोटोवरती व्हिडिओवरती क्लिक करायचे. तुम्हाला काय करायचं, झूम टू तुम्ही बघू शकता, ते झूम टू नावाचं तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, सर्व ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर इथे एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. इथे तुम्हाला ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून करायचे. बघा इथे तुम्हाला ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ॲड करून झाल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे, इथे यायचे आपल्या 8 सेकंदाच्या बीटवर यायचे आणि तिथे तुम्हाला काय करायचे, इफेक्ट्स बटन क्लिक करायचे आणि तुम्हाला काय करायचे, इथे बघा इथे शेक नावाचं आपण इफेक्ट दिलाय, तो तुम्हाला ऍड करायचे. इथे तुम्ही ऍड करू शकता. ट्रेंडिंग मध्ये जाऊन शेक नावाचं ऍड करू शकता. त्यानंतर इथे इंटेन्सिटी फास्ट ठेवायचे. फास्ट ठेवल्यानंतर त्यानंतर खालच्या ह्याच्यावर क्लिक करायचे. ब्लॅक फ्लॅश नावाचं इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला इफेक्ट ऍड करायचे. इथे इंटेन्सिटी 20 ठेवायचे, 19 ठेवायचे, साईज 9 ठेवायचे. ट्विस्ट तुम्हाला बघू शकता 28 ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला इथे स्पीड 100 ठेवायचे, मॅक्स 100 ठेवायचे. त्यानंतर अशी शेवटपर्यंत झाल्यानंतर आता पहिले तिथंच यायचे. तिथं झाल्यानंतर इफेक्टच्या बटन क्लिक करायचे. तिथे तुम्हाला काय करायचे, सिम्पल तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेनिंगमध्येच जाऊन ग्लोईंग डबल्स इथे नाव दिसत असेल तुम्हाला, इथे बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला नाव दिसत असेल ग्लोईंग डबल्स नावाचं. इथे तुम्हाला ते द्यायचे आणि व्हिडिओच्या लास्ट पर्यंत द्यायचे. हा म्हणजे व्हिडिओच्या लास्ट पर्यंत, शेवटच्या व्हिडिओ पर्यंत द्यायचं नाही. आपला हा जो व्हिडिओ आहे ना त्यापर्यंत द्यायचे. नंतर पुढच्या फोटोवर क्लिक करायचे. बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचे, ग्लोईंग लाईट्स मध्ये जाऊन तुम्हाला इफेक्ट द्यायचे. टेक्नॉलॉजी 3 नावाचं इथे बघू शकता तुम्ही, आपण दिलेला आहे इफेक्ट जो दिलेला आहे तो त्या फोटो पुरताच मर्यादित असेल. तर इथे बघू शकता. इथे तुम्हाला काय करायचंय, दुसऱ्या व्हिडिओवरती यायचे. तुम्हाला काय करायचे, ते फ्रेगमेंट क्लोन नावाचं ॲनिमेशन द्यायचे, इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवर क्लिक करायचे. रिप्लेसमध्ये स्प्लिटमध्ये जायचे. व्हिडिओ स्प्लिटमध्ये जायचे आणि तिथे प्रिलेअर मिरर नावाचं इफेक्ट द्यायचे. त्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंट जाऊन वर्टिकल नुसार सेट करू शकता, खाली वर करू शकता. इथे बरोबर आपण केलं आहे. तर शेवटला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे आणि ते एस्ट्रेल नावाचं इथे बघू शकता तुम्ही, आपण हे दिलं आहे. त्याच्यात नाव आहे बघा एस्ट्रेल. तुम्ही हे द्यायचे आणि हा व्हिडिओ पूर्ण झाला आहे इथे. आणि आता सर्व काय झाल्यानंतर इथे तुम्ही तुमचा लोगो ऍड करू शकता, मी केलेला आहे तसा. आणि व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ऍड रेजोल्यूशन ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघत राहा. धन्यवाद.